सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आता आपण चालू आहे महाराजांच्या आरतीला आणि आता जवळपास वाजले 11:49 आणि 12ला डॉट चालू करते ते. तर जाता का आपल्याला 5 मिनटं लागेल तिथले तिथं. सो दरवर्षी आपण जातो, तर यावर्षी पण आपण चाललेलो आहे. आणि यावेळेस फक्त आता कल्पेश ते नाही, कारण कल्पेश ऑलरेडी बाहेर गेला. तर तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये की कल्पेश ऑलरेडी बाहेर गेला, तर त्याच्यामुळे तो दमला आहे, मग तो काही येत नाही. तर आपण म्हणलं जाऊ आपण दरवेळेस जातो तर आपण जाणारच. सो आता मम्मी ते गेलेले पुढं, फक्त साहिल दादा मी थांबलेलं आहे मागं. मग आपण जाऊया फटाफटमध्ये. सो लेट्स गो. गर्दी तर भरपूर आहे भाई. आता बघू, अजून टाईम आहे थोडासा, अजून जवळजवळ अजून 5 ते 10 मिनटं लागेल त्याला आरती चालू व्हायला. तिथे एका मुलीने रांगोळी काढली एकदम भारी महाराजांची, ती तुम्हाला दाखवतो. ते बघा, ही रांगोळी काढली त्या मुलीने, एकच नंबर. फायनली गायचं आता आरतीवरनं जस्ट आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतो त्यांनी 2 आरत्या लावल्या. पहिली म्हणजे एक आरती जी सावरकरांनी लिहिली होती ती, तर ती लावल्यानं थोडंसं म्हणजे असं फील येत नाही का आरतीचा. पण जेव्हा जी दुसरीवाली जी आदर्श शिंदेनी म्हणलेली जी आरती आहे ती जेव्हा लावली ना, डायरेक्ट म्हणजे अंगाला काटे होऊन जातं. ते एवढं भारी गाणं आहे ते, आणि तीच म्हणजे एकदम फील येतो की खरंच आपण आरतीला आहे त्या गाण्यामुळं. आणि ते त्यांनी लावलं तेव्हा खूप आनंद झाला मला तर, की ते गाणं लावलं होतं त्यांनी. किंवा लास्ट टाईम पण त्यांनी जेव्हा ती आरती लावली त्यानं, तर ही वाली नव्हती लावली, पहिली वाली लावली त्याची सावरकरांनी लिहिलेली आहे. तर त्याच्याने एवढं असं फील वाटत नाही. पण मग जेव्हा ती आदर्श शिंदेची लावली ना, त्याच्यात एक वेगळीच वाईब आहे आणि त्याच्याने डायरेक्ट म्हणजे काटा येतं नाही का. सो त्याच्यामुळं ते जे गाणं ऐकलं ना, डायरेक्ट अंगाला काटे होऊन जातो नाही का. तर त्याच्यामुळं त्यांनी लावलं आहे, खूप चांगलं केलं. जो आता 8 दिवस झाले, आता उद्याचा दिवस पूर्ण बघू आता उद्याचं काय लोकेशन काही नाही. सो गाईज भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्वतःसाठी बाय बाय.